अमरावती जिल्ह्यात राणाविरुद्ध एनडीएचे नेते असा संघर्ष निर्माण होणार असल्याचे संकेत मिळतात। नवनीत राणांना विरोध करणाऱ्यांना प्रचार करायला लावेन असं वक्तव्य रवी राणांनी केलंय। त्यामुळे शिवसेनेचे नेते चांगलेच संतप्त झाले। सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील। आमदार रवी राणांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएतल्या नेत्यांना खडेबोल सुनावले। खासदार नवनीत राणा लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। युवा स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात नवनीत राणा यांच्या राजकीय निर्णयात पक्ष खंबीरपणे उभा राहील असा ठराव करण्यात आला। सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील। मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही, ते एनडीएचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यावर कारवाई केली पाहिजे जो पक्षाच्या विरोधात काम करेल। स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत रवी राणा यांचं कधीच सख्य राहिलेलं नाही। युतीच्या नेत्यांनी त्यांची नाराजी याआधी देखील उघडपणे बोलून दाखवली आहे। त्यातच आता नवनीत राणांना जर भाजपची उमेदवारी मिळणार असेल तर स्थानिक नेत्यांना त्यांचा प्रचार करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ हे चांगलेच आक्रमक झाले। शिवसेना आणि भाजपची युती आहे, त्यात युवा स्वाभिमान पक्षासोबत दोन्ही पक्षांना काहीही देणं घेणं नाही असा पवित्रा अडसूळ यांनी घेतलाय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रवी राणा यांना गप्प बसवावं अशी मागणी देखील अडसूळ यांनी केली आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा बाकी आहे। पहिलीच गोष्ट, मागासवर्गीय 150 करोड या जनता या देशामध्ये राहते, त्यातल्या करोडो लोकांचा विश्वास हा सुप्रीम कोर्टावर आतापर्यंत तरी होता आणि आहे। परंतु नवनीत राणा आणि रवी राणा या मेळाव्यामार्फत असं दाखवू इच्छितात की सुप्रीम कोर्टला आम्ही ग्राह्य धरत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आम्ही भीक घालत नाही, कारण सुप्रीम कोर्ट आमच्या खिशामध्ये, संपूर्ण देशामध्ये याचा नेगेटिव्ह प्रचार होण्याची शक्यता आहे। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय। आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातही अनेकदा टोकाचे राजकीय वाद झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि रवी राणा यांच्यातही सख्य नाही। त्यातच निवडणुकीच्या तोंडावर आमदार रवी राणांनी वापरलेल्या भाषेमुळे पुन्हा एकदा मिठाचा खडा पडलाय। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।